आलोय बघा जस्ट आपण आता मुकाई चौकमध्ये. इथली फिश विचारूयात त्यांना. तिलापी मासे 200 रुपये किलो. इथे बघा किती वेगवेगळ्या प्रकारच्या एकदम छान फ्रेश मासे इथे मुकाई चौकमध्ये मिळतात. फिश बघा मम्मीने व्यवस्थित साफ करून ठेवली आपली. बघा आता या साईडला किती सुंदर आपली अशी भाजी पण रेडी झालेली आहे. तर फायनली गाईज तुम्ही बघू शकता आपली डिश आता किती सुंदर अशी रेडी झालेली आहे. व्हॉट्सअप गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम टू माय न्यू व्लॉग. 2-3 दिवसापूर्वी तुम्ही बघितलं असेल की भाऊना गावी गेला होता, तर त्याला अचानक परत रिटर्न यावं लागलं होतं कारण ना तिकडे भरपूर पाऊस झाला आणि त्याचं काम पण झालं होतं. वापस येत्या वेळेस ना त्याला व्लॉग शूट करताच आला नाही कारण एवढा भयानक पाऊस झाला ना. म्हणून ठीक आहे आता तो आलाय बघा. तर गाईज आज आमचा प्लॅन आहे ना की संध्याकाळी आम्ही फिश थाळी बनवणार आहोत. तर त्यासाठी ना तुम्ही फिश मार्केटला चाललोय मुकाई चौक मध्ये. तर आता संध्याकाळचे ना 6 वाजले. एक तर एवढा भयानक पाऊस चालू होता ना, 4 वाजल्यापासून आता थांबलाय. तर इथनं ना मी आता निघतोय बघा. थोड्यात मी जाऊन येईल आता घरी. निघालोय बघा. सध्या छत्री घेऊन ना मी एकटाच चाललोय कारण सुमेधला थोडीशी ना सर्दी झाली होती म्हणून तो काय आला नाही माझ्यासोबत. तर सध्या ना मी एकटाच निघालोय. गाईज आलोय बघा जस्ट आपण आता मुकाई चौक मध्ये. सध्या ट्रॅफिक बघा, नशीब थोडासा कमी झालाय ट्रॅफिक. आता इथनं ना मला थोडं समोर चालत जायचंय. मी गाडी घेऊन नाही आलो, मी ना रिक्षानेच आलो कारण गाडी घेऊन आलो असतो ना तर एकटा भिजलो असतो. म्हणून ना मी एकटा चालत आलोय. समोर जाऊयात बघा आपण आता. फिश मार्केट एक्झॅक्ट समोर आहे. आता टाइम बघा 6:10 झालेले आहेत आणि वातावरण बघा किती मस्त झालंय. हलकासा पाऊस होता तो पण गेलाय. तर थोडं एकदम थंडगार वातावरण झालंय. हा बघा हा मेन सर्कल आहे मुकाई चौक मधला. आपलं जे मार्केट आहे ना समोर आहे. थोडंसं फिशचं छोटंच मार्केट आहे, जास्त काही मोठं नाही पण भेटतं व्यवस्थित सर्व. गाईज मला एक गोष्ट लक्षात येत नाही, हिवाळा स्टार्ट झाला आणि मधातच पाऊस येतोय. त्यामुळे बघा एकदम वातावरण कसलं झालंय. थंडी एकतर एवढी सुटली त्यात पाऊस पडतोय म्हणजे विचार करून बघा काय भारी वातावरण झालंय. बघा पाऊस पडून गेलाय ऑलरेडी इथे. गाईज बघा समोरच आहे फिश मार्केट. मी ना एकदा दोनदा तुम्हाला दाखवलेले पण आहे आपल्या मुकाई चौक मधलं. आलोय बघा जस्ट आपण आता मुकाई चौक मध्ये. इथली फिश विचारूयात त्यांना. चिलापी कशी आहे? 200 रुपये किलो ना. हे चिलापी मासे 200 रुपये किलो. इथे बघा किती वेगवेगळ्या प्रकारच्या एकदम छान फ्रेश मासे इथे मुकाई चौकमध्ये मिळतात. मी तुम्हाला दाखवलेली पण याआधी. ही बघा कसला मोठा आहे. आज पण आपण चिलापीस घेऊन जाऊयात, फ्रेश आहे. चिलापी 1 किलो करा. फ्रेश दाबर का एकदम फ्रेश. हा कुठला आहे मोठा? हा वाला कटला आहे. कुठला आहे? कटला ना. कसा असतो तो? तो पण खायला एकदम किलो 480 रुपये. 480ला किलो. अच्छा. इथे छोट्या आहेत बघा मासे, तुम्हाला माहिती असतील. आपण ही घेतली मोठी. झाली, घेतली बघा. चला दादा, थँक्यू. गाईज इथलं झालं आपलं काम. आता परत ना करुणाने मला 1-2 वस्तू आणण्यासाठी सांगितलेलं आहे. म्हणजे फ्रेश आपल्याला ना कोथिंबीर घेऊन जायची आहे. आता मी मुकाई चौकमध्येच आहे. इथे बघूयात, इथे दिसते फ्रेश. विचारूयात आपण. काका कोथिंबीर कशी आहे? गड्डी 40ला आहे. हा ना. फ्लॉवर 30ला पाव 50ला. अच्छा. मेथी कशी मिळते आता? मेथी 40. मी पालक 40 रुपये जागेला. काहीच बघा पालेभाज्यांचे रेट किती वाढलेले आहेत. तरी ते एवढे काय आणत नाहीत कारण जास्त जातच नाही. वांगे 20ला पाव आहेत. अद्रक घेतली, वांगे पण घेऊयात. काहीच इथनं पालेभाज्या आपलं पूर्ण घेऊन झालेलं आहे बघा. पाऊस पण हलकासा सुरू होतोय. आता इथनं ना मी जातोय घरी. फक्त पाऊस यायला नाही पाहिजे म्हणजे झालं. नाहीतर ना परत मला इथनं किती वेळ लागेल मी पण नाही सांगू शकत. हा समोर देवरोडला रोड जातोय आणि हा सरळ रावेतला जातोय. ट्रॅफिक बघा आता समोरनं किती आहे. झाला बघा हलकासा पाऊस सुरू. सुमेध जर बरोबर आला असता ना तर आपण गाडी घेऊन आलो असतो.
पण हरकत नाही, जाऊ द्या. सुमेध आला असता ना त्याची सर्दी अजून वाढली असती. उलट त्यापेक्षा मी आलो तेच बरं झालं. चला इथनं जाऊयात, आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट आपल्याकडे जाऊन. गाईज मी आता जात होतो रिटर्न, तर मला हा भेटला. मला विचारत होता कुठलं चॅनल आहे तुमचं, यूट्यूबवरला फर्स्ट टाइम बघतो. तसं काही नाही आहे. बघा नाव काय तुझं? संदीप. मला हा भेटला, म्हणलं एक एवढी मोठी काहीच गोष्ट नाही यूट्यूबवरला भेटणं म्हणजे. त्याला सांगितलं आपलं असं असं चॅनल आहे मराठी ब्लॉगिंगचं. चला आता इथनं मी निघतोय. चल थँक्यू, बाय बाय. गाईज आत्ता पोहोचलोय बघा. मला 1.5 तास लागला कंप्लीट. एवढा ट्रॅफिक जाम झालेला ना. पोहोचलोय जस्ट मी आता. तर गाईज आलोय बघा एवढ्या वेळानंतर घरी. मी मला बराच वेळ गेला बाहेर, कारण तुम्ही बघितलं ट्रॅफिक एवढा लागला ना, त्यामुळेच मला खरं तर घरी येण्यासाठी वेळ लागला. तर गरमागरम आता चहा देते बघा. चहा पिऊन ना आता पुढची तयारी आपण करूयात, कारण एवढी थंडी पडलेली ना बाहेर. तर आता गरमागरम चहा घेऊयात. तर आता इथे बघा मी किचन मध्ये आलोय आणि फिश बघा मम्मीने व्यवस्थित साफ करून ठेवली आपली. मम्मी व्यवस्थित भेटली ना मला, एकदम चांगली भेटली. हा ना, कारण तिथे फ्रेश होते म्हणून मी हीच घेऊन आलो. चिलापी आपण नेहमीच आणतो. इथे बघा कोथिंबीर कांदा असं ठेवलंय. आता पुढची प्रोसेस आपण याची करूयात. आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ आणि लिंबू टाकून घेऊ. हे बघा आता याच्यामध्ये मी मीठ टाकून घेत आहे आणि थोडस अर्ध लिंबू. हा लिंबू वगैरे लिंबू टाकणार आहे. हे बघा लिंबू आता आपण अर्ध कापले. पूर्ण टाकणार आहे? नाही, अर्ध टाकायचे. हे बघा याच्यावरती आपण सगळं असं टाकून घेऊ. आता यामध्ये ना हळद पण टाकून घेतली थोडीशी, एकदम थोडीशी. हे कंपल्सरीच असतं का असं? हळद लावून एकदम भाजी. बस मम्मी, बस बस बस. तर आता ना आपली पूर्ण प्रोसेस झालेली बघा. म्हणजे मम्मीने ना व्यवस्थित त्याला आता फिश असं हळद मीठ वगैरे लावून ठेवलेलं आहे. आता ना पूर्ण जे मसाले वगैरे आहेत ना ते आता करून तुम्हाला दाखवेल कसं कसं बनवायचं. एक छोटीशी रेसिपी मी शेअर करणार आहे बघा तुमच्या बरोबर. करायची सुरुवात आता? हो चालेल. बघा मगाशी मी येताना ना वांगे, अद्रक, कोथिंबीर हे सर्व घेऊन आलोय. मस्त फ्रेश होतं. आणि हे तर मी तुम्हाला दाखवलंच बघा मसाले. या अगोदर पण ना आपण माशीच्या भाजीसाठी ना पूर्ण तुम्हाला मसाले दाखवलेले आहेत डिटेल्स मध्ये, आणि यावेळेस पण घेतलेले आहेत. हे मम्मीने काढून दिलाय मसाला, त्यामुळे हा मसाला बघा शॉर्टकट मध्ये दाखवते तुम्हाला. पूर्ण भाजून घ्यायचंय ना आपल्याला ते. हे थोडस ते डाळवा आहे, थोडे शेंगदाणे, खोबरं, हिरवी मिरची, आपलं दगडी फूल, धने आणि मिरे पण आहेत. तिथे कुठे गेले? हरवली मिरे आहेत. मिरे पण आहेत आणि थोडासा तेजपत्ता. जास्त काय मसाले यूज करणार नाहीत आपण. आणि हे कांदे पण भाजून घ्यायचे, आणि हे टोमॅटो भाजीसाठी, आणि ही फ्रेश कोथिंबीर. अगोदर काय करू आपण, हे भाजून घेऊ. आता हा तवा गरम होईपर्यंत ना आपण मस्त कांदे घेऊ बारीक चिरून. मसाल्यासाठी आपला उभा उभा मस्त चिरून घेऊ. आता स्पीड बघा परत एकदा करूनची. चॉपिंग बोर्ड आणलेला खराब झाला परत आमचा. कुठे ठेवला आता ते? आहे ठेवून दिलाय, कारण त्याचा असं पूर्ण निघते कापताना, म्हणून आम्ही म्हणलं नकोच यूज करायला. परत दुसरा आणता येईल. अगोदर धने, दगडी फूल टाकून घेऊ. ते सोबतच भाजू आपण, शेंगदाणे सगळे एकत्र. तिचे ना आता मसाले वगैरे भाजणं सुरू आहे. मी सुमेधला का नाही घेऊन गेलो ना, मी तुम्हाला दाखवतो. फक्त बघा आता. बघा लाईट बंद करून झोपलाय बहुतेक. सुमेध झोपलाय का? बघा त्याला ना हलकीशी अशी कणकणी आली म्हणून तो झोपलाय. बरं झोप जाऊ दे. काहीच त्याची तब्येत एवढी खराब का झाली माहिती का? कारण तो ना गेला होता गावी आणि एकाच दिवसात रिटर्न आला आणि भिजला पण पावसामध्ये, म्हणून त्याला ठसका झाला कोरोना. म्हणून त्याला वातावरण सहन नाही झालं, भिजला म्हणून आजारी पडला बघा तो. होईल उद्या व्यवस्थित, त्याची तब्येत नीट होईल उद्यापर्यंत. आलोय बघा किचन मध्ये. मस्त ठसका झालाय. तिखट मिरची, 2च मिरच्या आहे पण किती ठसका झालाय बघा. या 2 मिरच्यांनी ना पूर्ण घर आमचं एकदम हे करून टाकलं. आता हा कांदा. ठसका झालाय बघा भरपूर. तोपर्यंत टीव्ही बघत बसले मम्मी आणि मी. आम्ही ना नयनकरचे ब्लॉग खूप आवडीने बघतो, कारण ना हा सुद्धा एक कोकणीच आहे बघा. एवढे सुंदर ब्लॉग्स असतात ना याचे, पण आम्ही नेहमी पूर्ण फॅमिली मिळून बघतो. झाला मस्त कांदा लाल असा भरून खरपूस. आता ह्याला काढून घे. पूर्ण वाटणार आहे ना तू? हा पूर्ण. आता मसाला वाटून घेणार आहे थंड झाल्यावर. आता इथे बघा आपला जो वाटलेला मसाला आहे ना तो थोडाच वेळात आता याचं पूर्ण म्हणजे नकाशाच बदलून जाणार आहे, कारण आता पूर्ण मिक्सर मध्ये वाटून घेणार आहेत. मस्त बारीक कापून घेऊ. आता पातेल्यामध्ये तेल गरम झाले. आता मी कांदा टाकून घेते. कांदा लाल होईपर्यंत भाजू द्यायचा.
अद्रक लसूण पेस्ट आहे ना? हा, करून ठेवली त्यावेळेस. अच्छा, घरीच बनवली बघा आपण, एकदम फ्रेश. 2 चम्मच ना? हा, 2 चम्मच. हा मसाला आपला किती छान वाटून जाईल. हा, मगाशी मी बोललो ना तुम्हाला, कांदा वगैरे सर्वांचं आता मिश्रण एकदम चेंज झालं. त्यांचं बघा आता एक मस्त वाटण रेडी झालंय. हे हळद टाकून घेतली 1 चम्मच. बघा आपली बिना मिठाचीच भाजी होणार आहे. टाकायचं मीठ. हे बघा मी इकडे लाल तिखट 3 चमचे टाकत आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने टाका. थोडंसं मीठ घे का? आपला मसाला बघा किती मस्त रेडी होतो आता. कारण मम्मी बनवती म्हणजे विषय संपला, कारण एवढी सुंदर भाजी बनवणार आहे ना. कारण मला माशाची भाजी बनवायला खूप आवडते. आता आपण टमाटे टाकून घेतलं थोडं, आणि कोथिंबीर पण टाकते. एवढी ठेवली बघा. नमदीपनी छान कोथिंबीर आणली. आता आपल्याला नाही वाटण टाकून घ्यायचंय. हा, हे वाटण टाकून घेऊ आपण आता. सगळंच टाकणार आहे का? मला थोडंसं ठेवा. करून थोडंसं ठेवते मी. हा, तिला तिची कारण वेज भाजी ती बनवायची नॉनव्हेज ना. खात नाही. मस्त वाटण झालंय बघा. आता मस्त भाजी बनणार आहे आपली थोड्याच वेळात. मम्मीच्या हातची 1 नंबर बनते. हा, मम्मीच्या हातची भाजी खरंच 1 नंबर बनणार आहे 100%. आपण हा मसाला टाकला ना, याला आपण तेल सुटेपर्यंत थोडंसं 5 मिनिटं भाजून घेऊ. कारण आपली भाजी नंतर खूप छान होती. झाली बघा. आता फक्त 10 मिनिट राहिलेत. आपली पूर्ण रेसिपी खूप छान बनणार आहे. आणि या साईडला ना आपल्याला फ्राय साठी पण बघा हे पीस काढून ठेवलेले आहेत, आणि ते फ्राय करण्यासाठी तयारी केली. काय काय करून आहे? हळद, मिरची पावडर आणि मीठ. हे बघा, याला आपण अद्रक लसूणची पेस्ट लावून घेतली आणि आता याच्यामध्ये मिक्स करून परत घेणार आहोत. अच्छा, हे सगळं आता मिक्स हा, होईल. मिरची पावडर हा थोडीशी आणि थोडासा रवा घेतला आणि मीठ. आता मस्त लावून घेऊयात बघा आपण हे रवा आणि हे पूर्ण, म्हणजे जे केले ना आता मस्त मसाला तयार आपण लावून घेऊयात. थोडंसं आपण काय करू, 2 मिनिटं आपण झाकून ठेवू याला. आणि ते फ्राय पण होत आलंय बघा आपला मस्त पैकी. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ. आता मिक्स करून घेऊ थोडं, कारण आपला मसाला एकदम खमंग भाजलाय. आता याच्यामध्ये आपण पाणी मिक्स करून घेतलं. फक्त आता याला 10 मिनिटं ठेवून घेऊ, मग आपली भाजी एकदम छान होईल. हे बघा, आपली किती छान भाजी खायची. हा, 10 मिनिट ठेवलं होतं हो ना मम्मी? बघा, आता एकदम छान भाजीला उकळी आली. आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून, कारण खूप छान चव लागते. इथे फ्राय पण रेडी झाले आणि मस्त भाजी पण मम्मीने छान रेडी केली आहे. आज मला मम्मीने सुट्टी दिली मस्त. हा फ्राय एकदम क्रिस्पी झाला बघ. तुम्हाला आवाज पण येत असेल मस्त असा क्रिस्पी. बघा मस्त पैकी आपलं सर्व रेडी झालेलं आहे. भाजी पण बघा, भाजी पण किती मस्त रेडी झालेली आहे. ह्यामध्ये थोडीशी मस्त अशी कोथिंबीर टाकून घे. थोडीशी फ्राय वरती पण टाकून घे मस्त. बघा आता या साईडला किती सुंदर आपली अशी भाजी पण रेडी झालेली आहे. आणि इथे बघा करुणासाठी मस्त व्हेज मी वांगा आणलेलं ना, तर तिने बघा मस्त वांग्याची भाजी बनवलेली आहे तिच्यासाठी, कारण ती नॉनव्हेज खात नाही ना. तर बघा आता एवढा वेळ गेला, अर्धा पाऊण तास, पण मस्त आपल्या आता डिश रेडी झालेली आहे. आता आम्ही ना पूर्ण फॅमिली मिळून जेवणासाठी बसतोय. तर गाईज आता पूर्ण आपला स्वयंपाक रेडी झालेला आहे बघा. आता मी बसलोय मस्त जेवण करण्यासाठी, कारण भूक पण जाम लागलेली आहे. तर फायनली गाईज तुम्ही बघू शकता आपली डिश आता किती सुंदर अशी रेडी झालेली आहे. खरं तर एवढे मी खात नाहीये, पण डिश आपली मुद्दाम इथे वाढून दाखवली आहे की किती सुंदर आपलं दिसते बघा. म्हणजे खरं तर ना आमच्या दोघांचं जेवण आहे, पण कशी झाली ना मला कमेंट करून नक्की सांगा. आता आपण ना बघूया त्याची टेस्ट कशी झाली आहे. बघा पीस सुद्धा किती मस्त हे झालेले, पूर्ण हात बुडवला आता तेलामध्ये, पण असू द्या. झणझणीत झाली बरं का. खरंच आजची आपली फिश थाळी ना 1 नंबर झालेली. खरंच तुम्हाला सांगतो, आपण किती हॉटेलमध्ये जरी टेस्ट घेतली ना, तर मम्मीच्या हातची टेस्ट ना खरंच त्या थाळीला बिलकुल येणार नाही. तसंच ना आज माझ्या मम्मीने एवढी सुंदर भाजी बनवली ना, त्याची चव खरंच एकदम अशी नेक्स्ट लेवलच गेलेली. आता आपण ना फ्राय बघूयात कसं झालंय.
बघा किती क्रिस्पी झालेला आपला फ्राय. हा पण टेस्ट करून बघूयात आपण. एक नंबर झालाय खरंच. मी शब्दात नाही सांगू शकत. मम्मी खरंच एक नंबर भाजी झाली. मी म्हणलं ना तुम्हाला, मम्मीच्या हातची भाजी कशालाच त्याची चव नाही येऊ शकत. खूप भारी. आमच्या इथे मम्मीच्या हातची भाजी एक नंबर बनते. तर आता ना मी पूर्ण फॅमिली म्हणून जेवणाचा आस्वाद घेतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. थोडा जरी आवडला असेल ना तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एक नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.